नमस्कार, रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज आपण उपवासाचे चटपटीत मसाला शेंगदाणे बनवूयात। उपवासा दिवशी येता जाता तोंडात टाकायला काहीतरी हवं असतं, तर बघूया रेसिपी। हे सगळं साहित्य लागणार आहे। त्यासाठी काश्मीरी मिरची पावडर आहे, काळं मीठ, पांढरं मीठ आणि जिरे आहेत थोडे। ही आहे आमचूर पावडर, आरारूट आहे आणि साखर, पिठी साखर आहे। इथं मी शेंगदाणे घेतलेले आहेत, ते थोडेसे हलके भाजून घेतलेले आहेत। पुन्हा आपण याला तळणारच आहोत। काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे आणि आमचूर पावडर टाकायची चवीप्रमाणे। काळं मीठ, पांढरं मीठ आणि जिरे टाकलेले आहेत। आता बाइंडिंग साठी टाकायचंय वरीचं पीठ। वरीचं पीठ कसं बनवायचं यासाठी आपण वरीचे घावणे हा व्हिडिओ बघू शकता। त्यानंतर 2 चमचे आरारूट टाकलेला आहे आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। 3-4 चमचे पाणी लागेल या प्रमाणासाठी। लागलं तर आता पुन्हा आपण आरारूट आणि वरीचं पीठ वाढवू शकता। आता हे सगळं नीट मिक्स करून घेऊया। तुम्हाला जर आमच्या रेसिपी आवडत असतील तर चॅनेल नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, शेअर करा, कमेंट करा। आता आपण हे मीडियम गॅसवर तळून घ्यायचे शेंगदाणे। हे लगेचच उलटपुलट करायचे नाहीये। थोडे भाजत आले, तळत आले की व्यवस्थित आपण त्याला उलटून घेणार आहोत। ते तेलात गेल्यानंतर सुट्टे होत राहतात। आता बघू शकताय तुम्ही, क्रिस्पी क्रंची असं भाजून घ्यायचं आपल्याला। 3 ते 4 मिनिटं मला लागलेली आहेत हे सगळं तळण्यासाठी। बघा आता व्यवस्थित कोटिंग दिसत आहे आपल्याला। आरारूट घातल्यामुळं शेंगदाणे खूप छान क्रिस्पी आणि क्रंची होतात। आरारूट हे उपासाला चालतं, कारण आरारूट म्हणजे बटाट्याचं सत्व। आता आपण ते काढून घेणार आहोत आणि त्यानंतर मनुके आणि बेदाणे थोडे तळून घ्यायचे। आवडीप्रमाणे काजू आणि बदाम तळले तरी चालतील किंवा तसेच टाकले तरीही चालतील। तेलात टाकल्यानंतर ते फुलतायत आणि यानंतर 2 मिरच्या तळून घ्यायच्या। हे बघू शकताय तुम्ही, फुललेले आहेत बेदाणे आणि मनुके। मिरच्या सुद्धा तळून तयार आहेत आणि मिरच्या 2 तळून घेतलेल्या आहेत मी आणि त्याला काळं मीठ चोळून घ्यायचंय। आता आपण हे तळून घेतलेले शेंगदाणे आणि मनुके एका बाउलमध्ये काढायचे आहेत आणि अजून थोडेसे मसाले त्यावर आपण टाकणार आहोत। ही आहे आमचूर पावडर, चवीप्रमाणे आपल्याला घ्यायची आहे। चटपटीत बनतात त्यामुळं काळं मीठ टाकायचं आहे अजून थोडं। पिठी साखर आपल्या आवडीप्रमाणे टाकायची आणि त्यानंतर काश्मीरी मिरची पावडर सुद्धा आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मस्त चटपटीत हा प्रकार आहे, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। आवाज बघू शकताय तुम्ही। तयार आहेत आता शेंगदाणे। अशाच नवनवीन रेसिपींसह पुन्हा भेटूया पुढच्या भागात। तोपर्यंत निरोप घेऊया। धन्यवाद।